नमस्ते, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा आज आपण कुठे कुठे गेलो आहे, समोर बघाच तुम्ही। छान असा दृश्य आहे। आजचा व्हिडिओ खूप मजेशीर आहे, पूर्ण बघा, खूप छान व्ह्यू आहे। चला मग आपण चाललो आज आपण। हा बघा घाट, आपण लोणावळा घाटात आहे आता। बघा किती सुंदर असं दृश्य आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू, कारण आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही खास आहे। तर चला मग तुम्ही पण करा एन्जॉय आमच्यासोबत आजचा हा व्हिडिओ। तर बघा आता आपण पोहोचलो आहे, हे लॉयन पॉइंट। बघा किती सुंदर असं दृश्य आहे, खूपच सुंदर आहे। बघा किती छान आहे आणि गर्दी पण बघा किती आहे। तर हा इथे तुम्ही गेलात का, किंवा कोण कोण इथे जाऊन आलात तर मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा। हे आपण भुशी डॅमला जातो त्याच रोडनी आहे, एकदम सरळ भुशी डॅमच्या सरळच आहे, त्याच रोडवर आहे। भुशी डॅम ओलांडलं की समोर तोच सरळ रस्ता जातो, ज्याला माहिती नसेल। खूप छान व्ह्यू आहे इथला। बघा टायगर पॉइंट, लॉयन पॉइंट बघा किती सुंदर आहे। आणि इथे बघा उंट पण होते, सवारी चालू आहे त्यांची, छान आहेत। आणि जे इथे फुलं आहेत तिथे बघा, तर सांगा मला हे फुलांचं हे कोण्या पिक्चरमध्ये होतं याचं शूट। बघा किती छान असं आहेत, खूप सुंदर दृश्य आहे इथलं। माकडं बघा कसे पळतात। आणि हा माकड बघा, आधी तर मी घाबरलीच याला काय आहे म्हणून, दुसरं नंतर चांगली बघते तर माकड आहे म्हटलं। बघा कसे बसले आहेत। खूप सुंदर आहे ते। आरवला खायचा होता गोला, त्याला गोलेवाला दिसला तर आरव आपला गोला खातो। त्याने गोला एन्जॉय केला, जे की मला त्याला नको द्यायचं होतं कारण मौसम थंड होता तर, पण तो हट्ट करत होता, तर म्हटलं चल असू दे कधीतरी। आणि आम्हाला भूक लागलेली तर आम्ही घेतली कॉर्न भजी, एकच प्लेट घेतली, त्यात दोघांनी पण हे केलं। आणि बघा उंटाची स्वारी कशी चालली, आपले दोघं बहीण भाऊ बसले आहेत उंटाच्या सवारीवर। बघा किती छान असं आहे। आणि मग आपण आलो इकडे, ते समोर आलो, त्याच्या समोर हे बोलतात याचं काय, हे फुलं मला तर नाही समजलं काय आहे याचं महत्त्व, तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। हे फुलं बघायला खूप लांबून लांबून लोक आलेले आहेत बाबा, आणि खूप सुंदर होतं पण हे दृश्य। आणि बघा ते किती तो पहाडवरचा आणि तो हे चढणं बघा। आणि तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जे कोणी तिथे जाऊ शकत नाही त्यांच्यापर्यंत पण हे दृश्य पोहोचलं पाहिजे। माझी हीच एक हे आहे अपेक्षा, की म्हणजे दाखवण्याचं कारण म्हणजे की सर्वांनी, जो जाऊ शकतो ते तर फारच चांगलं आहे, पण जे नाही जाऊ शकत त्यांच्यासाठी हे खूप मोठे आहे। जसं मी विदर्भातली आहे तर आमच्याकडे नाही राहत अशी दृश्य, तर आम्हाला खूप विशेष वाटतं हे असं बघायला। तर तसेच असेल माझ्यासारखे कोणी ज्यांना नाही बघायला भेटत, त्यांना नाही लोणावळा खंडाळा घाट कशाला बोलते काय नाही कळत आमच्यासारखे, तर जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही, म्हणजे सर्वांना असं हे बघायला मिळालं पाहिजे।
बघा ते किती हे होतं. आणि तो खूप यूट्यूबर्स आलेले, मोठे मोठे यूट्यूबर होते. कारण याचं महत्त्व काय आहे त्यांना कळत असेल. तुम्हाला कळते का याचं महत्त्व तर मला कमेंट करून सांगा. ते फुलं पण खूप सुंदर होते. तो दृश्य खूप बघण्यासारखा होता. आणि आम्ही एवढे छोटे छोटे मुलं घेऊन तिथे गेलो पहिल्यांदा. ते जाण्याचं कारण म्हणजे तुमच्यापर्यंत आम्हाला हे काही आणायचं होतं सर्व. मी म्हटलं आपल्या ऑडियन्सला खुश करण्यासाठी काहीतरी आपण करावं. तर तुम्ही पण आम्हाला खुश करण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक तरी कमेंट करा. मी खूप वाट बघते तुमच्या कमेंटची. बघा आरव आपला चालायला त्याला जमत नव्हतं कारण त्याचा रस्ताच तो जरा हे होता धाबडधोबड. बघा वरती चढा लागला पण आम्ही चढलो कारण म्हटलं आलोच आता इथपर्यंत तर तुम्हाला सर्वच तुमच्यापर्यंत बघायला मिळायला पाहिजे तुम्हाला. असं म्हणत होते तिथं की हे जे फुलं आहे ते 7 वर्षानंतर एकदाच खुलतात असं बोलत होते. मला तर नाही समजलं पण तुम्हाला समजलं असेल काही तर सांगा काय आहे त्यांचं. तर म्हटलंच आम्ही खास त्याच्यासाठीच गेलेलो ते बघायला. आणि आपला घाट हे करतो. आणि हो जात कोणी गेला तिथे तर सांभाळून जा कारण आमच्यासोबत आज एक हादसा होता राहिलेला. तर तुम्ही सावकाश जा, सांभाळून जा आणि गाडी चांगल्या तरीकेने चालवा. कारण रस्ता अलिबाग आपल्या भुशी डॅमच्या समोरचा रस्ता इकडे जाण्याचा मार्ग खूपच खराब आहे जे मी आज अनुभवलं. आणि परत बोली बाबा नाही येणार कधी, मुलं मोठे होत नाही तोपर्यंत. पण आम्ही एवढी रिस्क घेऊन गेलो तर फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. पण तुम्ही जाताना सांभाळून जा कारण रस्ता तो टर्नच खूपच बेकार टर्न आहे. बघा हे आणि खूप असे हे होते तिथे, खूपच लोक होते बघायला. ते तर लांब लांबपर्यंत गेले आणि अंधार पण पडायला आला होता. एकदम हे होतं ते खूप छान व्ह्यू होता. याचा पार्ट 2 पण येणार आहे. तर तुम्हाला पार्ट 2 बघायला आवडेल का याचा तर मला नक्की कमेंट करून सांगा. पार्ट 2 पण आहे आपला. मी आता थोडासा टाकला म्हटलं एकदम मोठा व्हिडिओ नको. तर तुम्हाला पार्ट 2 बघायला आवडेल का तर मला कमेंट करून सांगा. तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी लगेच सबस्क्राईब करा. आम्ही असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. तोपर्यंत बाय बाय. आता आरव बोलतो काहीतरी, त्याच्याशी बोला. पुन्हा व्हिडिओ एंड पण बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. चांगलं वाटलं. बाय बाय. बाय कर. बाय. आरव अंशकडून पण बाय.